नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि इकडे आई आणि लेक चालले चहा पाणी. आमची चहा कुठं आहे? पत्नी मॅडम. ओ पत्नी मॅडम. ओ पत्नी मॅडम. अंघोळ करायच्या आधी चहा आहे. अंघोळ केलीस की नाही? 6 वाजता उठले पाणी भरायला. 6 वाजता उठली, मग तेव्हापासून अंघोळ नाही झाली. आमची चहा कुठं आहे? ओ मॅडम. काय पाण्याची बॉटल फ्रीजमध्ये ठेवा. तरी बोलले बॉटल इथं काय करतायत? पाणी मी भरलं सगळं, ते बॉटल ठेवायला पण वरतं. हा, पण मी काम करत असतो ना, काम नको करायला. पाण्याची बॉटल बघा. पाणी पण आता गरम करूनच प्यायला लागणार आहे. हे पूर्ण उघड ना, कशाला उघडतच नाही, ते साफ करायला लागणार आहे पूर्ण. दूध टाकून ठेवायचं. दूध आहे ना? कबड सरकवायचं आहे जरा. बॉटल ठेवून देऊ पटकन. आता कॅमेरा पकडत राहिलं तर ठेवता येणार ना. ते खालीच ठेवा, ते गरम काय लागेल चारच आहेत ते. काय चारच आहे? 15 रुपयाचा राव लिंबू आपण त्याची घेतला. तुम्ही 15 रुपये किलो. किलो 15 4 आलं. चार एक कापलंच ना. नाही तो ताई नाही दिले जवळ. दोन आणलं ताईने टिकला लागेल. चला, फ्रीजमध्ये मस्तपैकी आलंय बॉटल ठेवून. आणि हे दादाने दिलेलं, शिमल्याला गेली तेव्हा. मनाली. आपण कधी जायचं? तुम्ही नाही ना. आपल्याला जायचं आहे, पण पैसा भरपूर लागतोय. बजेट माहिती आहे, 40,000वर जात आहे. आपण तर बाबा बाईक घेऊन जाणार. बजेट झालं की लगेच आपण बाईक घेऊन जाणार. इकडे मस्त चहा उकळते. ओ पत्नी साहेब. ओ पत्नी मॅडम. दुसरं काय बोलतात? बायको. बायको. टिक्का कशाला? टिक्का लावायचं सुटणार नाही बाबा कधी. स्वतः लावा शिकायचं. परत खाली उतरून जायचं पनीर आणायला. पण एकदा सांगा ते मसाले वगैरे तुम्हालाच करायचे, मला नाही. मला सांगा, मी करते. वाटप टाकू शकत मध्ये. आमचे साले साहेब आहेत, ते चिकन नाही खात, त्याच्यामुळे त्यांना पनीर आणायचं आहे. बाकी चिकन साली साहेब घेऊन येणार आहेत. साडू ते पण जेवायला येतात. हो, आज सर्व एकत्र जेवणार आपण. जातो पटकन पनीर घेऊन येतो मस्तपैकी. पनीर घेऊन या. आणि पनीर मसाला तू धरून घेऊन नाही नाही काल होती. तू घे जा, दळून तू वापर. ऐकली जाया, दळून तू वापर. सासूबाईंना अजून बरं नाही वाटलंय. कधी बरं वाटणार? मग काय आलं, त्याला असतात कॅमेरा समोर यायला. बरं कधी वाटणार काय माहिती. चहा झाली असेल तर चहा द्या गरिबांना. जरा चहा होत्या चहा, कारण मग पीत नाही ना. चाय लवर चाय. चहा द्या, खड्डा पडत चाललाय. चाय द्या, चाय. बिस्किट काढून दे. आता घेऊ कसं? इथं दे, काकेत दे. मम्मी कशी गावाला काकत घ्यायची, दे काकत घेत. चाय पिऊ खाली बसूनच. मला काय बोललीस? मी धुवून असं नाही पाहिजे.
तुझं पाणी जास्त असतं. खा खा खा. हो, हा डबा ह्यात राहतो झाडे. हो, हा बरं बघा चालू आहे म्हणलं टाकायला कचऱ्यात. बल्ब ह्याच्यात कुठं आला? पाणी काल मी कचरा तो आयला टाकला ते काल सासूबाई केली ना. हम्म. हे बघा आता हे आलंय तांदूळ बघ. जाताना द्या चक्कीवरती. कुठल्या चक्कीवर? ह्या साफ इथे करायचे दुकान- असतील. नाही सोपा ना तांदूळ खिचडी. आता 10 मिनिटात ते. मी मला येते ठीक नाही ना लगेच पेमेंट केलं. आपण आपली चाय पिऊ. बिस्किट द्या. किती डबा गेला? आणि कालचे आपण व्हिडिओ टाकले नमनाची. ॲक्च्युली ते शूट झाले आपल्या अगोदरच, पण एडिटिंगसाठी लय प्रॉब्लेम येत होता. कशी तरी आपण एडिट केले. त्याचा डाटा झाला होता 80 GB. एवढा स्टीलचा टप घेतलाय. हा? स्टीलचा टप कशाला? वरती ठेवलाय भांड असे म्हणजे कधी काय काय ना तुला काय कार्यक्रम आहे? चला, तर नक्की जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. ती जरा साफसफाई मस्त करून आहे. संपूर्ण नमन आहे आपला संगमेश्वरचं फेमस नमन हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली संगमेश्वर रत्नागिरी. एकदा बघा, नक्की बघा, खूप छान आहे. हा कांदा तर वर्ष होईल. कांदे 60 किलो कांदे घेतलेले पावसातून. त्याच्यानंतर हे बास्केटमध्ये ठेवूया. काढतेच कशाला आता? हे इकडे सरकायचं आहे ना नाही, मग ती तेवढे इथं आणायचं, मशीन तेवढी तिकडे न्यायची. हे आहे तिथंच. हे सरकायचं आहे ना ग बोलतं. बनाली ते म्हणजे आईचं अंदाज आता बनाली. हे नाही सरकायचं. ते कशाला सरकवायचं? ह्याला बोर्ड कुठून लावायचं. बोर्ड काय, वायर काय कमी आहे आपल्याकडे? ते तिकडे आतून येते अशी. डबल डबल काम करत बसेल. तिथे एक पिशवी लावायची आणि खाली बोलतं. त्या ह्याच्यात पिशव्या काय बांधली त्या? नाही पिशवी नाही. मग काय केलं? काहीतरी दुसरं टाकावं लागेल, नाही ते शेड पकडेल त्याला. मग तुम्ही पिशव्या आता सांगले पिशव्या आणल्या तर काय केलं? टाकले? आपलं बाबा बिस्किट खायचं सुरुवात आधी आधी होते. मम्मी लागते मग. हे काय भांडायचं ते भांडू दे. मला जायचं नाही, खाली नाही, मरमरत. पिशवी. मी टाकते कांदे तूप ते नको देऊ. आधी राहू दे. आता ते संपली कांदे. आता ते मी इकडे पण घेतली. आता एवढं 4-5 कांदे आहेत ट्रेमध्ये ना. ट्रेमध्ये आतमध्ये ठेवते कांदे. थोडे वेगवेगळे दिवस राहू दे. ते ट्रे मध्ये राहणार नाहीत पूर्ण, छोटा येतो कुठे ट्रे मध्ये. थोडं थोडं हो असं बोलते. हम्म. कांदा वापरतो ना. आपण त्याला पटापट चाय पिऊ आणि खाली जाऊन मग पनीर घेऊन ये पटकन. उशीर पण झालाय, 11 वाजले. चला गोड थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. झेपत नाही तरी माणसं कसं करतात काम बघा. हे बघा. करायला नको. अरे चहा पिपर्यंत तरी थांब. बाबा 11 वाजता 11 जेवण कधी करायचा. माझी काय गरज आहे, मी जातो खाली पनीर आणायला. हे करा आजकालचं असं. अरे बॉडी बिल्डर आहे तू बाबा, बॉडी बिल्डर. घरात बॉडी बिल्डर आणलाय. सगळं बंद कर दे. लावून चालेल लावायला. हम्म. या हे सर्व ठेवू नको. जा ठेवा जा. हम्म. एकाच हाताने सगळं उचललंय. आणि वाकडं झालं ना टेबल. इकडे हे खालून दाबलंय आणि हे वरती. माझ्या वाचना एका साईडला हात ठेवून बसतो ना. बसलेलं पण ना, तू बसलेला पण दुकानवाला तेव्हा पण बसलाय. एवढं सगळं हातानं आणलं बाबा, एका हातानं पब बीप सगळं ते मग ठेवलं नंतर. हा थोडं पण करू शकतो कबाड असा. असं त्याची गरज नाही. उचल उचल. एक जोर. माझा टॅप पडशी दबक बाहेर गेली होती आता कामातून. आईचं करायचं तिकडून घ्यायचं. एक नंबर. गॅप ठेवूया ना असं. हम्म. मग हे असं एक बेकार नंबर. वाटतं. बेकार तर काय तसंच आता. चल मी जातो खाली, मला काम पण करायचं आहे. हे कबाड इकडे सरकूया असं बोलते. अरे हे समोरच पाहिजे बघा.
समोर चांगलं वाटतं. एका साईडला कसं वाटतं तूच सांग. बघा अरे आधी म्हणजे कसं हे बघा. हे कसं वाटतं बघा. हेच काय ते बरोबर आहे एका साईडला. कवर उघडायचं कसं? कपाट उघडतं की हे काय पूर्ण उघडतंय. शिमाल ना खाऊ. मग कशाला सरकवते. हे समोरच चांगलं वाटतं. एका साईडला कसं वाटेल. हा तर इकडे गेला का मग असं बोलते मी, हा कोपऱ्यात राहील हे ना या. अरे मग कोपऱ्यात राहील मग बसणार कसं त्याच्यावर. मग असं कुठं? मग ते हे इकडं कोपऱ्यात ठेवूया असं बोलते मी, कळलं तुम्हाला. हे इकडे सरकूया असं बोलून नाही. हा एका साईडला बेकार वाटतं. आणि हिला कुठे ठेवायचं. हा ही मशीन इथंच ठेवूया आपण. हा इकडे सरका. अरे काही एवढीच नाही इथं ठेवायला. इथं बोलते असं बोलते. ह्याच्यावर बसणार कसं तू सांग मग. टेबलावरती समोर. आधी हा कापड असा सण बघा ना. एक कोपरा तिकडे टाका. तेच सांगते ना, ते ऐकत नाही. थांबा जरा याला सरकवायला मदत करतो, नंतर बोलू. सासूला मस्त की तांदूळ पाकडून देत आहेत दळण्यासाठी, कारण आपण आहोत भाकरी लवर. काय ग ओ भाकरी लवर. आपल्याला भाकरी आवडते त्याच्यामुळं भाकरी, नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी. हे बघा एवढे दळून आणायचे. आता तर आम्ही संध्याकाळीच आणणार. हे आता देऊन ठेवणार नाही, संध्याकाळी जाणार दुपारनंतर. काय विचारा ते पण किती म्हणजे वजन काय सांगायला ना? 3 किलो होते का? 3 किलो होते ना? हे गावठी आहेत ना. हां. घरचं आहे. एवढी कणीने निघाली. हम्म. हं. काम झाले असं आपण त्याला करायचं. चला पटापट जाऊन येऊ. वाजलेत 11 वाजले मॅडम. जाऊया कुठं. आपलं पॅड पण चार्जिंग होतोय. 75% झालंय. 80% झालं की काढून ठेवा. आपण पण निघूया, जरा तयारी करतो. पैसे वगैरे बघतो सुट्ट्या आहेत काही नाही तर राहायला परत काढायला लागणार आहेत ATM मधून. आणि ATMचे चार्जेस पण वाढलेत खतरनाकवाले. चला निघूया पटापट. बापरे मित्रांनो, बाहेर काय गरम होतंय, पण आपलं आलंय सामान आलंय. ओ मॅडम, पत्नी मॅडम, ए कचरा काढते. हे घे सामान ठेव. ठेवा बायका मला. हो कसं आहे, कसं आहे? हा 5-6 लाख रुपये पगार घेतो मी. 5,000 कसे राहा? हे घे काय नाही तेवढा. पनीर, दही, हे थंडा. आणि एवढा मसाला थंडा भुजिया पप्पासला आहे पेस. ना, कोथिंबीर वगैरे. कधी बोललीस. बोलली काय मसाला 10 रुपयाचा आणा. नाही बोललीस. जा आता. मी नाही जाणार. हा हार्दिकला आणायला सांग. पप्पासला एवढा थंडा पियाचा आहे. आमचा पप्पा थांबला की. मग संपवायचंय पप्पा. आता याला ठेवू कुठं, जागत नाही. काय ठेवा रे? फ्रीजर नाही ठेवा. अजून काय. अरे चॉकलेटचा बॉक्स संपला पण. टाका आता सगळं. तुला खाण्यासाठी सगळं टाका. इकडे जरा, इकडे 2 मिनिटं. काय. हे काय? अरे हे तुला ठेवायला सांगितलं. तुला ठेवायला आहे. जे काय बघ डब्यात ठेवा लवकर. कुठल्या डब्यात दिसत नाही मला डबा. सगळं मसाला करायचं. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा. संध्याकाळी असं होतं सगळं. मग माझं ते काम आहे. अरे बघ इकडे राहतं हे बघ. तिथून काढ. हा आणि लादी पण पुसायचे तुला मस्त पैकी. गपचूप सोप्यावर बसायचं, उतरायचं. लादी पोसा गेली की 7 वेळा असतात. लादी पुसता तुलाच आठवतं बा. खाली बसलो कचरा काढते, वरती बसलो बेड नीट करते. रील पोस्ट त्याच्यासाठीच केली मी. जिथं बसन तिथून उठवणार तू. अरे जिथं बसणार ना तिथून उठवणार. मला व्यवस्थित लागते. माझ्या आईला सांगेन कामवाली आणली माणगाव शहराची. माणगाव. हे तुम्ही सर्व खाल्लात, मी नाही खाल्ला. एक हो खाऊ. चॉकलेट लवर कोण आहे. तुम्ही. या पिशवीत भरू काय तुला.
तर मी कामाला बसतो, काम संपू दे मला. तुझ्यात काय ए बघ काय ते काय लाईफ हॅक यूज करतोस की काय? डोक्यात भरायचं नंतर मग कचरा पेटीला लावायचं. बाबू निघालाय एवढ्या लवकर? मला पडायचं. चला मी पण काम आटपतो, आपण नंतर भेटूया. काम आज भरपूर आहे, माहिती आहे ना. अरे मला डबाच नाही भेटत आहे. कुठं आहे तो? दिले ना खाली कुठं आहे? कुठं आहे? बिस्किट मला आज चहा प्यायला होती. चला जराशी थोडीशी मदत करू आपण. बिस्किट तेवढं आपण डब्यात टाकू बस. मदत करून स्वतःच खाल्लं. अरे तिकडे राहिलंय बघ, अर्धवट कचरा काढते. जरा करते ना. काय रे बाबा, मी जस्ट फक्त कामाला बसलो होतो आणि मॅडमनी बोलवलं. सगळं कपडे ते करायचे. गावात हाताने धुतले कपडे सकाळी. एवढं काय आहे मशीन मध्ये? हे घे जरा पकड. कपडे धुतले. एवढं काय? आता ते बोली पनीर आणलं तेच ठेवले तर ते बोलत तुला नाही, तुला काहीच तुझ्या ठेवलं हातात दिलं मी. नाही. बोली ना फ्रीज मध्ये ठेवायला. एवढं काय बोललेस? कपडे कपडे आहेत की काय आहे नक्की? हा ते ड्राय करते जराशी. आता पनीर आणि हे ठेवू कुठं? हे जादू दाखवतो. मॅडमला अजिबात थंड सहन नाही होत. आपलं बरं आहे, आपल्याला एसीची सवय आहे, त्यामुळे एक तरी काम आठवू दे. फ्रीजमध्ये ठेवतो जरा, कसं तरी घुसून ठेव. वॉशिंग मशीनसाठी जुगाड मस्त करून ठेवला, बोर्डच तयार करून ठेवलाय, त्यामुळे टेन्शनच नाही. पाहिजे तेवढी वायर आहे आपल्याकडं, कोणत्याही कामाला उपयोगाला येईल. काय बोलतेस, बरोबर ना? संध्याकाळी आताच तू उठलाय. हे घे, मशीनचं बटन चालू नाही केलंय. चालू करा. ह्याच्यात आधी कपडे तर टाक. अरे बाबा धुतले कपडे. धुतलेस? पाईप टाकलास काय खाली? कपडे अजून धुवायचे. तुम्हाला आंघोळ करायची ते नाही समजत. 11 वाजले आता. हो रे बाबा, चल मी कामाला बसतो, नंतर बोल. आता मला बोलवू नकोस हा, नाही तर आता परत तिथं बसलं की बोलवशील. चला बाय बाय, येतो आपण. बाय बाय कामवाली. हाय, मोबाईल आहे तो काय? हा, हे पण मिक्सरलाच लावायचं आहे. ए भाई, तुला माहिती नाही जेवण बनवायचं? काय आलं? कांद्याने टोमॅटो चालले मस्त पैकी. ए, तुला जेवण बनवायचं माहित नाही? मिक्सरला लावायचं तर बारीक कांदा करायला लावला. ताईला बोलली मी एकदा, अगं मी सर्व कापल्याच्या नंतर एकदम बारीक बारीक करायला लावला. काय रे बाबा, ए डबल काम. चिकन कापून द्या. बारीक बारीक करा, दोन करायचे. सुकावं त्यात पाय पण दिलेले पाय. लेग पीस नाही, लेग पीस सगळ्यात मोठा मास. पाय ते मग हे कुकरला लावायला लागतील. जरा कुकरला लावते. नाही ना, बारीक करायचं आधी गरम पाण्यामध्ये. हे नाचणीच्या भाकऱ्या, मला वाटलं की भाकऱ्या वाजतेस फक्त. भाकऱ्याला भाकऱ्याच बोलतात. अरे तांदळाच्या. तांदळाचं पीठ नाही आता त्याला द्या. अरे ती येईल तेव्हा येईल आता. हो हो, अरे त्याला धुवायचं तरी. ह काय वरती गंज पकडलेला. धुतलेला आहे तसंच. तर तवा जाडवाला घ्यायला पाहिजे. लय पातळ दिला नाही. पातळच बरं, काय किती घ्यायचं नाही, जाड तवा कधी पण चांगला. कापा कापा. काय बोलते हे टोमॅटो वेगळे ठेवायचे, कांद्याला जास्त वेळ लागतो. हो आचारी, हो घरातले आचारी. मला
जा, तू भाजी पलता मला नाही जमत. भाकरी नाही बाबा मला वाजता येत. होय भाकरी पडता. 12 काय माहित नंबर कोणाचा आहे. हे बनवा लवकर, अजून पनीर बनवायचं, अजून चिकन शिजलं नाही. अरे चिकन उकडायला ठेव. चिकन कापायचं बारीक अरे करायचं. वा हुशार माणसं. 1 वाजून गेला अजून पनीरचा पत्ता नाही. हार्दिक मारल तुला. उठले 10 वाजता. मस्ती कोणाला. मग 6 वाजता उठली, 6 वाजता उठली. 40ला लवकर बोलायचं मग. मला बाबूलाच करता ना. आले रे रिटर्न केलं सर. ते झोपलेच घरात किती. तुम्हाला घाबरतो. काय काकाय मी येणार नाही. ते बघतो आल्यावर त्याला बरोबर. काय तरी मग परत रात्री उठला तेव्हा काका आहे तर लवकर उठला. आता घाबरलं पाहिजे असा. जोपर्यंत घाबरत नाही तोपर्यंत काय. 10 मिनिटात जेवला. बोलले ना ह्याच्यामध्ये डबे येणार तुला. इकडं आल्यावर हातांना खायला लावतो बघ बरोबर. काय बरोबर ना. तू असतीस ना तर लाडात ठेवलं असतं बरोबर. तुला बाबा फोन करत होते ना? बाबा आले. गॅस कुठे आणते? मागवलेला कुठनं मागवले? म्हणजे आपला हा ओळखीचा. चला आपल्याला पण कामाला लागायला लागणार आहे. तोपर्यंत काय ह्यांचं होत नाही. हे टोमॅटो ह्याच्यातच टाकू का? हां मी इथं बसतोय नाही तर माझ्यावर पण. अजून काय आहे. मी काय म्हणते चिकनला पनीरला एक एवढं बसव ना. मला कमी पडेल असं वाटतं. पनीर पण बनवायचं आहे ना. मी चिकनचं फक्त बोलतो. अरे पनीर पण बनवायचं आहे. अजून चिकन कापायला घेतो मस्तपैकी. खोबरं वगैरे काय किसलं आहे. खोबरं नाही खात खोबऱ्याचं. तिखट बनवायचं आहे. तिखट काय आणलेलंच नाही. तेला काय पण हे लाल होतं. तिखट आपलं तिखट नाही माहिती आहे ना. तिखट मसाला आहे ना. तुमच्या घरला होता. छान म्हणाला. आपलं किती तिखट टाकलं तरी तिखट नाही होत. डबा चालायला सांगितलं. मी मस्त चिकन कापायला घेतो. फोन करते ना चालेल. तेल पिशे ओतून घे. चिकन कापायला घेऊ आपण. बापरे 1 वाजून गेला आणि आपलं अजून काहीच नाही झालं. फटाफट करायला लागणार आहे. काळोखात दिसत नाही आपल्या. नवन बघतायत, नवन एन्जॉय करतायत. आपलं चाललंय जेवण. शेवटी मलाच ह्याच्यात उतरावं लागलं. झालं आपलं चिकन शिजतंय. रस्सा आणि पनीर. सगळं रेडी झालंय. मलाच उतरावं लागलं मैदानात. मलाच उतरावं लागलं. काय करणार. चिकन झालंय ऑलमोस्ट रेडी. फक्त जरासा आटलं ना की मग काय टेन्शन नाही. कारण घाई झाली त्याच्यामुळे व्हिडिओ पण काढता आले नाही. कारण उशीर झाला आहे. वाजले 3 वाजले. त्याच्यामुळे पटापट करायचं होतं. मग व्हिडिओ घेत बसलो ना. पटापट सर्व आटपलं. बाकी कामं सर्व यांनीच आटपली. मी फक्त जेवण बनवलं. फोडणीला वगैरे द्यायचं काम फक्त मी केलं. चला तर आता जेवतानाच भेटू. भूक पण लागले. चला धन्यवाद कामगिरी केल्याबद्दल. आणि ताई साहेबांचं पण. तुझ्या साली साहेबांचं. यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामुळं पटापट झालं. नाही तर मग वाटत नव्हतं एवढं. 4-5 वाजलेच असते जेवायला. पण आता झालं आहे ऑलमोस्ट. मी पण फोडणीला दिलं. चला जेवायलाच घेऊ आता पटापट. काय मॅडम जेवायलाच घेऊ पटापट. चला जेवूया मॅडम. चल जेवायला वाट पटापट. हस तरी हसत वाट. हे देव
काय काहीतरी मोकळा करायचं लगेच. हा तिखट किती झाले काय माहित नाही बाबा. ये नाही ये जरा काय नाही तू आण ना असं. मला असं तिखट खाल ना. बाबाला कोणतं ताट देते? आम्हाला जेवढं तिखट असतं तेवढं चांगलं असतं. अगं बाबूला ताट. ते दिसायला जरा वाईट आहे पण तिखट आहे. मी जरासं खाऊन बघितलं नुसतं आग होते आतमध्ये. ते आम्हाला तिखट जेवढा तिखट असेल ना आम्हाला तेवढा लय चांगला वाटतं आम्हाला. हार्दिकचं तर लयच तिखट झालं. जाऊन जेवण बनवणार संध्याकाळी फसला. बघ अय टकलू मच्छीने जाताना 2 टाइम उद्याला परवा. अय सोमवार बा. ये इकडे बघ काय काढतोय. जाताना नाही ये पकडे. जा ना तू काय बघायचं भाकरी कशी बघू. ये पकडे इकडे लवकर. चला तर मित्रांनो हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. सर्व मंडळी गेली निघून. सगळं घर आता सुनं झालं. का दिवसभर जरा होता किरकिर सगळं म्हणजे एकदम असं खुललेलं वातावरण होतं. आता सर्व शांत झाले आणि आपण पण आता जरा झोपायची तयारी करूया. खूप उशीर झाला आहे. हा ब्लॉग पण उद्या सकाळीच टाकेन कारण आता खूप दमलो आहे मी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. चला बाय बाय.